उद्या लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाहीये, त्यामुळे 2 दिवस लिलाव बंद असतील, पण त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे। माथाडी कामगारांच्या या निर्णयामुळे शेतकरी चिंतेत आहेत। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे माथाडी कामगार वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतायत आणि आज कांदा बाजारामध्ये कांदा येणारच नाहीये बाजारामध्ये, त्यामुळे आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग 2 दिवस कांद्याचा लिलाव बंद असेल। तर माथाडी कामगारांच्या या निर्णयामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विधान केलेलं होतं संसदेमध्ये अमित शहांनी आणि आंबेडकर यांचं नाव घेणं जणू फॅशन झालेली आहे। जेवढ्या वेळेला तुम्ही आंबेडकरांचं नाव घेता तेवढ्या वेळेला देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता, असं एक वक्तव्य अमित शहांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ दाखवा असं आवाहन सुद्धा अमित शहांनी केलं होतं। मात्र त्यांच्या या विधानानंतर त्यांचा या विधानाचा निषेध केला जातोय देशभरातून। त्यामध्येच माथाडी कामगारांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी माल उचलणार नसल्याची भूमिका घेतली आहे। याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वसीम अत्तार हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत सोलापूरमधून। वसीम, काय सांगाल? अमित शहांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यानंतर माथाडी कामगार आक्रमक झाल्याचं दिसतंय, पण त्याचा जो फटका आहे तो शेतकऱ्यांना होतोय। माथाडी कामगारांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांची काय भावना आहे सध्या? फारा निश्चितच आपण पाहिलं गेलं तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती वक्तव्य केल्यानंतर सोलापूर शहरात गेल्या 2 दिवसापासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। त्याच पद्धतीचं आंदोलन जे आहे ते माथाडी कामगारांकडून जे आहे ते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील जे आहे ते सुरू आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर शहरासह सोलापूर जिल्ह्यासह जी परराज्यातील कांदा उत्पादक शेतकरी जे आहे तो कांदा घेऊन येत असतो आणि कांद्याची आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असते। एकीकडे पाहिलं गेलं तर कांद्याचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कोसळत असताना तर दुसरीकडे माथाडी कामगारांच्या या आंदोलनामुळे जे आहे ते शेतकरी जो राजा जो आहे तो आता चिंतेत सापडलेला आहे, अडचणीत देखील जो आहे तो सापडलेला आहे। एकीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात माथाडी कामगार जो आहे तो आंदोलनावरती ठाम आहे, आंदोलन करतोय। त्यामुळे जे आहे तो आजचा होणारा जो लिलाव आहे तो देखील जो आहे तो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जे आहे तो करण्यात येणार नाही आणि उद्या साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे रविवारची आणि तर उद्या देखील जो आहे तो निलाव होणार नाही। शेतकऱ्याचा जो कांदा आहे तो कांदा लोड झाला नसल्यामुळे आजचा निलाव देखील जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। निश्चितच वसीम, या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।